छान अशी गुलाबाची झाडं आपली सुंदर अशी मोठी व्हायला लागलेली आहे। छान फुटायला पण लागलेले आहेत। मस्त छान कळ्या आहेत। हे तर किती सुंदर असं फुटलं आहे। छान सगळे झाडं मस्त छान फुटलेले आहेत। तर आहे आपल्याकडं गंधराचं झाड आहे। कळ्या ह्याच्या खूप भरपूर आहे। त्याला फुलं पण भरपूर रोज लागतात। छान मस्त रोज एक एक दोन दोन तीन तीन चार चार फुलं असे फुलतात। उद्याच्याला फुलतील एक दोन फुलं। छान असे सुंदर अशा कळ्या भरपूर आहेत। रोज अशा मस्त छान फुलतात बघा। सकाळीच मी 4 फुलं तोडले। आता इथे एक फुल फुलायला लागले मस्त सकाळी छान उमलेल सुंदर असं। तर आपण त्याला खुरपून घेऊया। त्याला आपण खुरपून घेऊया। छान याला आपल्याला खत द्यायचं आहे। ते छान असं खुरपून याची माती अशी मोकळी करून घ्यायची, म्हणजे याला आपल्याला खत द्यायला इझी पडतो। मस्त आता हे आपण माती मोकळी करून घेतलेली आहे। तर आपण याला खत कोणता देतोय ते बघूया आपण। आता याला आपण देणार आहे सीवीड ग्रॅन्युल्स देणार आहे। सीवीड ग्रॅन्युल्स हे ऑर्गॅनिक खत असल्यामुळे आणि चांगला असल्यामुळे तर आपण हे फुलांची साईज चांगली होण्यासाठी आणि हे झाडाला एनर्जी मिळण्यासाठी आता हे आपण खत दिलेलं आहे। आणि कळ्या आणि त्याला फुलं भरपूर लागत असल्यामुळे तर आपण याला खत देऊन घेतलेलं आहे। त्याच्याच बरोबर आपण त्याला देणार आहे ते आपण जैविक खत घेतलेलं आहे। ते पण आपण एक मुट्ठी देऊन घेणार आहे। ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे देऊन छान असं मस्त। आपल्याकडे तर गुलाबाची झाडं पण आहेत। त्याला थोडाफार खुरपून आपण DAP खत देणार आहे। तर आपण यांना देऊन घेऊया DAP। तर आपली जास्वंदाची कटिंग आहे त्याला पण आपण खत देऊन घेतलेलं आहे। तर हे आपण जैविक खत त्या झाडाला देऊन घेऊया, म्हणजे छान खत आपल्या गुलाबाच्या झाडाला भरपूर असा मिळेल। आणि छान ग्रोथ पण छान चालू आहे। मस्त छान अशा फुटी मस्त फुटायला लागलेल्या आहेत आणि कळ्या पण अशा लागायला चालू आहे। त्याच्यामुळं खताची झाडांना गरज पडते। त्याच्यामुळं आपण ह्याला जैविक खत आणि DAP खत दोन्ही दिलेला आहे। मस्त सुंदर असं खत दिले आहे आपण आता छान। तर किती सुंदर छान झाडं टमाट्याचे आणि गुलमेंदीचे वांग्याचे मस्त सुंदर मिरचीचे झाडं आहे। तर आहे राजगिऱ्याची भाजी, टमाटे पण लागलेले आहेत झाडाला मस्त छान असे मोठे झालेले आहेत टमाटे लागायला चालू आहेत। गुलमेंदीचे पण झाडं किती छान असे मस्त लाल कलरचे आहेत। छान आलेले आहेत मस्त सुंदर आहे। गुलमोहरचा कलर किती सुंदर आहे छान असा आहे। तर आपल्याकडे पांढरी शेवंती आहे। पांढऱ्या शेवंतीची कटिंग घेऊन लावली तर छान अशी लागू होते। तर आपण ह्याच्या 2 कटिंग घेऊन लावूया, म्हणजे काय आपली कटिंग तयार होईल। मग त्याचे आपल्याला झाड असे भरपूर मिळतील कटिंग पासून। हे आता आपण कटिंग घेतलेले आहे छान असे 4-5 कटिंग आहे ते घेतलेले आहे। ते आपण आता लावून घेऊया। तर आपल्याला ह्याच्यात लावायची आहे कटिंग। तर हे आपण कटिंग लावून घेऊया याच्यामध्ये।